नमस्कार मैत्रिणींनो, आज नवरात्रीचा चौथा दिवस. कुष्मांडा देवीची आराधना आज केली जाते आणि रंग आहे पिवळा. पिवळा रंग ऊर्जादायक, उत्साहवर्धक असा आहे. स्त्री ही नेहमी कुटुंबाचा विचार करते, मुलांचा विचार करते, सगळ्यांच्या आहाराचा विचार करते, पण स्वतःच्या आहारात पौष्टिक पदार्थ घेणे मात्र विसरते. आज मी अशी 4 पिवळ्या रंगाची पदार्थ सांगणार आहे जी प्रत्येक स्त्रीने अवश्य आपल्या आहारात समाविष्ट करावी. त्यामध्ये आहे हळद. हळद तुम्ही ओली हळद दुधात घेऊ शकता किंवा हळदीचा वापर स्वयंपाकात रोज आपण करतोच. हळद ही दाह कमी करते, इम्युनिटी सुधारते, तुमच्या त्वचेला ग्लो येतो यामुळे. त्यानंतर तूप. तूप तर अत्यंत लाभदायक आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पचन सुधारते, वयस्थापक असे तुपाला म्हटले आहे. तुम्हाला जर तुमचं वय काबूत ठेवायचं असेल, मुठीत ठेवायचं असेल आणि तरुण दिसायचं असेल तर अवश्य रोज 2 चमचे साजूक तूप उपाशी पोटी घ्या. तुम्हाला याचा खूप फायदा होईल, त्वचा तजेलदार होईल. त्यानंतर आहे मूग डाळ. इट्स रिच इन प्रोटीन आणि पचायला हलकी, म्हणजे प्रोटीन युक्त असली तरी पचायला अत्यंत हलकी आणि लाभदायक आहे. मूग हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. त्यानंतर आहे केळ. ऊर्जादायक आहे आणि नॅचरल स्वीट पदार्थ आहे, म्हणजे तुम्ही आर्टिफिशियल साखर बंद करून रोज एक केळ जरी खाल्लं तरी तुमची साखरेची रिक्वायरमेंट ही पुरेपूर होत असते. फक्त मधुमेह वगैरे ज्यांना आहे त्यांनी केळ खाऊ नये. त्यानंतर आहे लिंबू. रिच इन विटॅमिन सी आणि ऊर्जादायक आहे, पचनशक्ती सुधारते. त्यामुळे ही पदार्थ तुम्ही आहारात अवश्य इन्क्लूड करा. स्वतःची काळजी घ्या. आनंदी, उत्साही